नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी प्रथम भाषा मराठी या विषयामध्ये कोणते घटक व उपघटक शिष्यवृत्ती परीक्षेत विचारले जाणार आहेत व कोणत्या घटकास किती प्रश्न किती गुणासाठी विचारले जाणार आहेत ते आपण पाहणार आहोत. आपणास तर माहीतच आहे की शिष्यवृत्ती परीक्षा प्रथम भाषा 25 प्रश्न 50 गुणासाठी विचारले जातात. या 25 प्रश्नांची तयारी कशा प्रकारे करायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 50 गुणासाठी आपणास कोणते घटक व उपघटक विचारले जाणार आहेत ते आपण पाहूयात. प्रथमतः जो पहिला घटक आहे तो म्हणजेच आकलन. आकलन या घटकामध्ये जे उपघटक आहेत त्यामध्ये उतारा व त्यावर आधारित प्रश्न, दुसरा उपघटक आहे कविता व त्यावर आधारित प्रश्न, त्यानंतर सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आणि चौथा उपघटक आहे संवाद व त्यावर आधारित प्रश्न. या पहिल्या घटकास व उपघटकास 24% एवढा भारांश देण्यात आलेला आहे. आता 24% भारांश म्हणजेच 6 प्रश्न हे 12 गुणासाठी या घटक व उपघटकावर विचारले जाणार आहेत. यानंतर दुसरा जो उपघटक आहे तो म्हणजे शब्दसंपत्ती. शब्दसंपत्ती या घटकामध्ये जे उपघटक आहेत ते म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध अशुद्ध शब्द, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, पारिभाषिक शब्द या सर्व घटक व उपघटकास 24% एवढा भारांश आहे. 24% भारांश म्हणजेच 6 प्रश्न या शब्दसंपत्तीवर विचारले जातील जे की 12 गुणासाठी असतील. यानंतर तिसरा घटक हा कार्यात्मक व्याकरण असणार आहे. यामध्ये जे उपघटक आहेत ते म्हणजेच वर्ण विचार, दुसरा उपघटक संधी, संधीमध्ये स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, पूर्वरूप संधी, पररूप संधी. यानंतर तिसरा उपघटक शब्दांच्या जाती, यामध्ये विकारी व अविकारी. चौथा उपघटक लिंग, पाचवा वचन, सहावा उपघटक विभक्ती, कार्य, कार्थ व शब्दांचे सामान्य रूप, सातवा उपघटक प्रयोग, प्रयोगमध्ये सकर्म व अकर्मक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, सकर्मक व अकर्मक भावे प्रयोग. यानंतर आठवा उपघटक वाक्यांचे प्रकार, केवळ, मिश्र, संयुक्त व होकारार्थी, नकारार्थी, अर्थ न बदलता. यानंतर नववा उपघटक विरामचिन्हे आणि 10वा उपघटक काळ, काळांचे प्रकार व क्रियापदांचे अर्थ. हा तिसरा घटक व उपघटक 48% भारांशसाठी असणार आहे. 48% भारांश याचाच अर्थ 12 प्रश्न हे 24 गुणासाठी असणार आहेत. म्हणजेच कार्यात्मक व्याकरणावर 12 प्रश्न 24 गुणासाठी विचारले जातील. यानंतर चौथा जो उपघटक आहे तो म्हणजेच इयत्ता 1ली ते 7वी मराठी विषयाशी संबंधित असणारे सामान्य ज्ञान. यामध्ये उपघटक आहेत लेखक, कवी यांची टोपण नावे व उपाधी. आणि दुसरा उपघटक आहे साहित्य व साहित्य क्षेत्रातील पुरस्कार. याला 4% भारांश देण्यात आला असून याच्यावर आधारित 2 प्रश्न हे 4 गुणासाठी असणार आहेत. तर अशा प्रकारे आपणास उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी पेपर 1 मधील भाषा विषयाची तयारी करावयाची आहे. म्हणजेच भाषेतील पहिला घटक आकलन यासाठी 6 प्रश्न हे 12 गुणासाठी असतील. तर शब्दसंपत्ती वर 6 प्रश्न हे 12 गुणासाठीच विचारले जातील. तर कार्यात्मक व्याकरणावर 12 प्रश्न हे 24 गुणासाठी असतील. शेवटी चौथा घटक मराठी विषयाशी संबंधित सामान्य ज्ञान याच्यावर 1 प्रश्न 2 गुणासाठी असेल.
तर अशा प्रकारे इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षेतील पेपर 1 मधील प्रथम भाषेची तयारी आपणास करावी लागेल. हा व्हिडिओ नक्कीच आपणास आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.